आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा ओझर्डे जिल्हा परिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा प्रचंड उत्साहात व जल्लोषात पार पडला। या मेळाव्यात मंत्री मकरंद पाटलांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। मेळाव्यात कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधत मंत्री मकरंद पाटील यांनी संघटनेचे महत्त्व अधोरेखित केले। संघटन हीच खरी ताकद असून कार्यकर्त्यांच्या कष्टावरच यशाची उभारणी होते। आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हीच पक्षाची खरी शक्ती आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी प्रताप पवार, महादेव मस्कर, वृषाली चव्हाण, कांतीलाल पवार, विश्वजित पिसाळ, ज्ञानदेव कदम, विजय पोळ, अक्षदा फरांदे, अजित चव्हाण, नवनाथ सोनटक्के, अनिल ठोंबरे, अविनाश चव्हाण, संदीप पिसाळ या जिल्हा परिषद व पंचायत समिती गटातील प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय। महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पवार, किसान वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, सूतगिरणी संचालक श्रीकांत वीर, यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा वृषाली चव्हाण, चैतना जाधव, उदयसिंह पिसाळ, ओझर्डे पंचायत समिती माजी सदस्य मधुकर भोसले, सातारा जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष महादेव मस्कर, ओझर्डे जिल्हा परिषद गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार दिनाच्या औचित्याने वाई परिसरातील सर्व पत्रकारांचा यावेळी मंत्री मकरंद पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे, सातारा। सुरगुळ थोडीशी बघायला मिळते की आबा, कारण मी अनेक गावागावामध्ये विकास कामं मंजूर केली, परंतु त्याची उद्घाटन आणि भूमिपूजनाला सुद्धा मला गावागावांमध्ये जाता आलं नाही, ही वस्तुस्थिती आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।